श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती गुरु तुझी माझा कृष्णातिरी वास करून ओजा सुभक्त तेथे करीती आनंदा ते सुर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्याता जात भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षणैक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूप दिसे सुषुप्षित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कैसे पितांबर देखा येऊन योगेश्वरू जवळी भस्म लाविले कपाळी अश्वासुनी तयावेळी अभय कर देतसे इतुके देखून सुषुप्षित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत वेळी मूर्ती देखिली सुषुप्षित तेची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखतैसे जी देखो नियायोगिशाते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणतसे कृपेने भक्ता लागून येणे झाले कोठून तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध अमुचा गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात त्याचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर त्रयमूर्ती अवतार नृसिंह सरस्वतीची कीर्ती ब्रीद ख्याती सांगतसे सिद्ध यती वंशवंशी करीतो भक्ती कष्ट अम्मा केवी पाहे तू तारक अम्मासी म्हणून माते भेटलेसी संहार करून संशयाशी निरोपावे स्वामिया सिद्ध म्हणे त्यावेळी एक शिष्यास्तव मुळी गुरुकृपा सूक्ष्म स्थुळी भक्तवत्सल परियसा गुरुकृपा होय जासी ज्यास दैन्य कैचे त्यास समस्त देव त्यासी वश्य कळी काळासी जिंके नर त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एक भावे भजावे एखादे समय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल श्री गुरु निर्धारी आपले भक्त जनासी ऐसे क्रमोनी नामकरणी लागे सिद्धाचे आचरणी विनवितसे कर जोडोनी भक्ती भावे करुनिया स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझी चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर अनिक तुम्ही निरोपिले ती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपली अन राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवन शस्त्र पुराणीचा संदेह फेडीगा मनाचा जेने मन दृढ होय सिद्ध मने शिष्यासी तू आपुसिले अम्मासी वेदवाक्य साक्षीशी सांगेन एक जिते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मा याचे मुखे करून त्याची 5 पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैव अर्वत प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासून ऐकीचे समस्त ऋषीजनी त्याची कथा विस्तारुनी सांगेन एक जिते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुगी पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मादेव निरोपिला ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी कारणेसी अद्यत विस्तारेसी निरोपीजे स्वामिया ऐक शिष्या एकचिता जधी प्रळय झाला होता अधिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयनी बुद्धी संयम संभवे त्रिलोक्याचे रचनाघर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तेहळी समस्ताहुनी आपण बळी अजहुनी आणि कस्तुळी कवन नाही म्हणत असे हसून या नारायण बोले गाड शब्द वचून आपण असे महाविष्णू भजे म्हणे तयावेळी देखून या श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियसा संतोषुनी नारायण निरोप दिदला अतिगहन सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिली तहे वेळी ब्रह्मा विनवी विष्णूशी नेने सृष्टी रचावयासी देखील नाही कैसी रचू म्हणत असे ऐकून या ब्रह्मयाचे वचनू निरोप त्यासी महाविष्णू वेद असती ते घे म्हणून देता झाला त्यावेळी सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसे अर्सा असे खुन सृष्टी रचावी तया परी या वेद मार्गे सृष्टीशी रचिका ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे चारद उद्भवीज उपजविले कृतत्रेता त्वापार युग उपजवी मग कलियुग एकांती निरोपी मग भूमीवरी प्रवृत्ती करी बोलावनी कृतयुगाशी निरोपी ब्रह्मा परियसी त्वा जाओनी या भूमीशी प्रकाश करी आपणाते ऐकोन या ब्रह्मयाचे वचन कृतयुग झाले संतोषन सांगेने त्याचे लक्षण ऐका श्रोत एकचित्ते असत्यने कधी वाचावे वैराग्यपूर्ण ज्ञानीसाचे यज्ञोपवित आभारण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकने येणे रूपयुग कृती ब्रह्मयासी असे विनीत माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असते निंदा अपवादक माते नसाहे
ते एक कवने परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन अवधी सत्याधिका बोलाहुनी त्रेतायुगा ते विवेका निरोप ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणासी हाती देखा कुश समिदा असे धर्म प्रवर्तका सदा वसे ऐसा युग्म केले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावनी ब्रह्महर्षी निरोप देती द्वापारासी सांगेन तयाच्या रूपासी ऐका श्रोते एकचित्ते खडग खटवांग धोरणी हाती मनुष्य बाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसा कलियुग देखा सांगेन लक्षणे एका ब्रह्माची सन्मुखा केवी गेले परी असा विचारहीन अंतकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरून शेषण येता ब्रह्माया सन्मुख जीवा धरुणी उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोषातरे करी सुती पुण्य पाप समिश्रिती हासे रडे वाकुल्या धावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप मनोनी देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हसे अति गहन पुसतसे अति विनोदाने लिंग जीवा कादरिलेसे कलियुगी म्हणे ब्राह्मयासी जिंकीन समस्त लोकाशी लिंग जीवा रक्षणासी हरी असे आपणाते ऐकोनी कलीचे वचन निरोप देतो ब्राह्मण आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्पसे एकशत पूर्व युगायुगी रेखा आयुष्य मनुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसावरी मग होय ते अशी गती आयुष्य असे एक अखंडिती या कारणे कष्ट ती क्षिती बहु दिवसपर्यंत आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करिता तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी त्यासी तू असहाय्य होनी वर्ततसे अने ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमून स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैर्य असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्म वासना पुनात्म्याचे अंतकरण उपजैल बुद्धी पापविषयी कलीचे ऐकोनी वचन ब्रह्मा हसे अति गहन सांगतसे विस्तारून उपाय कली रहाटवया काळ वेळ असती दोन्ही तुझ सहाय्य होनी येती असती निर्गुणी तुझी पुत्र दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्रे भेष्टिले जन तुझे इष्टे परियसा याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियसी जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ या कलियुगा वितरी जन होतील येणे परी जे जन साहातील तुझी क्रूरी तोची ईश्वरी ऐक्य होती ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुगी करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन असे परिसा निरोपावे ब्रह्मा मने ते वेळी एकचित्ते ऐके कली सांगे न एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी ध्येय धरोणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागते कधी जाण लोभ वर्जित नरासी माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी तुळशीशी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यासी तू बाधू नको कली विनवी ब्राह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेप पापश्य दाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य मनोनी सांगे कलिसी गुरु माता गुरु पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षील परियसा गुरु कोपेल एखाद्याशी ईश्वर न राखे परियशी ईश्वरू कोपेल जरी त्याशी श्री गुरु राखेल निश्चिती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परतत्वम तस्माद आश्रयावा या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थ व्रतायोग तपासी ज्योती स्वरूप असे जाना श्री गुरु सेविता सर्व सिद्धी योती परियसी सर्व वृद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषींचा आश्रमी थोर वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृग वसती ब्रह्मा ऋषी आदी करून तप करीते तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पहिलपुत्र होता द्विज
तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण तया गुरु सेवा करिता वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यासी बोलावून पूजतसे संतोषिनी ऐका श्रोते सकळ जन बोलावून शिष्यासी म्हणे श्री गुरु परियेसा प्रीती असेल जरी तुम्हाशी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी अंगीकारू भरवसी अंबासी तू तारक ऐकून शिष्याचे वचन संतोष झाला वेदधर्म मुनी संदीपका ते बोलावणे सांगत असे परियसा ऐका हो शिष्य सकळिका आमचे पूर्ववर्जित असे एका जन्मांतरी सहस्राधिका केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही असे शेषा आता भोगिल्या वाचून न सुटे जाना ताप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाशी जाड रिगत याची कारणे निष्कृत करीत तया पाप घोरासी न भोगिता आपले देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चिती करोनी पाही भोगावे आम्ही परियसा या पापाचे निष्कृतीशी जावे आम्हा वाराणसीशी जाईल पाप शीघ्रतेशी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसीसी पुरीसी पाप भोगीने स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्याते कवन असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रती देखा दीपक म्हणे श्री गुरुशी पाप करिता देहनाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू वेद धर्मे म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्याशी क्षालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित आपुले देह भोगीन त्वरित पापा वेगळे ने होता निरुते मुक्ती नव्हे आपणासी दीपक म्हणे श्री गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करी स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगीजे ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंगहीना अंधपांगुळ परियसा संवत्सर 1 माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणी लागला ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे आपले पाप आपणापासी ग्राह्य नोहे पुत्र शिष्यासी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियसा या कारणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःखा आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षापर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपले देही भोग पाप निश्चयी तो प्रतिपाळावे पाही काशीपुरी निउनिया तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरुशी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलिशी शिष्य होता कैसा त्याशी कुष्ठ होताची गुरुसी नेले काशीपुरा प्रती मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सनिदेशी राहिले तेथे परियसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करिता विश्वनाथाची प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगितात होता तया स्थानी कुष्ठरोग व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करोनिया भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्य करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा अनिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपोनी स्वल्प आणले म्हणून सक्लेश सोडून देत भूमीवरी एरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान्न नानीसी म्हणून क्लेश करिता झाला परियसा तितुकेही आणि मागोनिया सर्वस्वे करीतसे वाया कोपे देतसे शिव्या परोपरी परियसा एखादे समय शिष्यासी म्हणे ज्ञाता ज्ञान रासी मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपारा पुमास विष्ठामा मूत्रा क्षणाक्षणात दूत नाही पाप जेथे असे बहुत दैन्य मत्सर सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूपे ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नव्हती का वेद धर्म द्विजय का कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनीना आणि तो शिष्या सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेशी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्तत असे वर्तता येणे परी देखा प्रसन्न होऊनी पिनाक येऊन उपासन्मुख वर माग म्हणत असे
अरे गुरुभक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो मागाता दीपक म्हणे ईश्वरासी मृत्युंजय ओमकेशी न पुसता आपण गुरुसी वरण घे परियसा म्हणून गेला गुरुपासी विनवितसे तयासी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झाली या स्वामींचा मागे नौपश्रम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल वरवे तुम्हासी ऐकोनिया शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थो ईश्वरासी भोगिले वाचुनी पातकाशी निवृत्ती नव्हे गा परियसी जन्मांतरी बाधितीयसी धर्मशास्त्री असे जाणा ऐसे परिशिष्यासी गुरु सांगे परियसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी ने गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करुणी ओमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलोनी समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरासी कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियसी दीपक म्हणे बाळ कैसी गुरुभक्ती करीत अभिनव गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणिजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एक चित्ते वरदेव म्हणून आपण गेलो होतो तयापासी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियसा तैसे तापसी योगी असी नव्हे मनवर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर्ण घेतो दीपक तन मन गुरुसी समर्पुनी सेवा करीतो संतोषिनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसा म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकोनी शारंग धरू पाहावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रकारू पाहता झाला त्यावेळी सांगितले होता विश्वनाथे अधिकत्व दिसे अनिक बहुते संतोषुनी दीपकाते म्हणे विष्णू परियसा बोलावनी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी अम्मासी वर देसी परियसी कवन कार्य सांग मज मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्वरत नाही बलात्कारे विस्तारोनी दया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून झालं संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेची अम्मासी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला अनिक विनवितसे एक सिद्ध म्हणे द्विजासी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्री मीमांसी गुरु अम्मासी देणार गुरु पासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती अम्मा स्वाधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही अम्मा आपणापाशी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची अम्मा असे सत्य त्याचे अम्मा परमार्थ केवी दूर असे सांग जो वरदाल तुम्ही वज श्री गुरु देतो काय चोजे या कारणे श्री गुरुराज भजतसे परियसा संतोषनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी मागाता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरेनी आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूशी जरी वर अम्मा देसी गुरु भक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज पावे गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे परते न वागे अनिके म्हणून चरणी लागला दिदले वर शारंग पाणी संतोषनी बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होशी तुवा ओळखिले श्री गुरुसी देखिले दृष्टी पर ब्रह्मासी अनिक जरी अम्मा पुससी सांगेन एक एक चित्ते जे जे समय श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करीशी तेने आम्ही होऊ संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जन भक्तीशी आम्हा पावे निर्धारे बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण त्यामध्ये बुडताची क्षण केवी होय परियसा जयाची हृदय श्री गुरु स्मरण तेची त्रैलोक्य पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तेची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू फलप्राप्ती होय गुरु त्रयमूर्ती याच कारणे ऐसे वर दीपकाशी दिदला विष्णूने परियसा ब्रह्मा सांगत ऐकलीशी एक चित्त परियसा वर लाधोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे ते गुरु एक तया शिष्य दीपकासी एक शिष्या कुल दीपका काय दिदले वैकुंठ नाव एका
विस्तारुनी सांगनिका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे श्री गुरुशी वरदिदला ऋषिकेशी वरदिदला संतोषी. दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषिनी तो गुरु. प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित तो होय स्थिरू. काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धीशी. तुझे द्वारी नवनिधीसी विश्वनाथ तुझे स्वाधी. म्हणे श्री गुरु संतोषे येणे बरी शिष्यासी. प्रसन्न झाला परियसी दिव्य देह तक्षणेशी. झाला श्री गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पाहावयास. कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी माती विशेष. त्याचे कैचे पाप आहे लोकानुग्रह करावयासी. गेला होता पुरी काशी काशी क्षत्र आहे ऐसी. पाप जाय सहस्त्र जन्मीचे सिद्ध म्हणे नामकरणी. दृढ मन असावे याची गुणी तो चितारील भवानी. गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापासी. त्रिकरण सह मानसी तोची लाधे ईश्वरासी. ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन. करी तसे श्रोतिया नमन न म्हणावे न्यून पूर्ण. माझे बोबडे बोलासी इति श्री गुरुचरित्र अमृते परम कथा कल्पतरो. नृसिंह सरस्वत अपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. शिष्य दीपक आख्यानम नाम द्वितीयोध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.